डहाणू पोलिसांकडून आदिवासीयांवर मारहाण, पोलीस अधीक्षकांकडे भाकपची कारवाईची मागणी. कासा पोलीस ठाण्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष काढणार जबाबदो मोर्चा. गोलवड प्रतिनिधी अविनाश माची. डहाणू तालुक्यातील वरोती गावात खाजगी जमीन मोजणी दरम्यान पोलिसांकडून आदिवासी कुटुंबावर अमानुष व बेकायदेशीर मारहाण केल्याचा संतप्त आरोप समोर आला आहे. घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासीयांना रस्त्यावर पाडून मारहाण करताना दिसत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुनील पाटील यांनी ही घटना निंदनीय असल्याचे ठरवत पालघर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना आज तातडीने निषेध नोंदवत निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी 3 तात्काळ मागण्या मांडल्या आहेत. वरोती गावातील घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी. दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी. पोलीस दलाकडून सार्वजनिक माफी मागून आदिवासी समाजाचा विश्वास पुनर्स्थापित करावा. कॉम्रेड सुनील पाटील म्हणाले की ही घटना फक्त एका कुटुंबावरील अन्याय नसून गरीब व आदिवासी घटकांवर पोलीस दलाकडून सुरू असलेल्या दहशतीचे प्रतीक आहे. त्यांनी चेतावणी दिली की योग्य ती तातडीची कारवाई झाली नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कासा पोलीस स्टेशनवर जबाबदो मोर्चा काढून जाब विचारला जाईल. याबाबत पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सध्या घटनास्थळाचा आढावा घेत असल्याची माहिती मिळते. आज आम्ही पालघर SP ऑफिसला आलो आहोत. डहाणू तालुक्यातील वरोती या गावामध्ये जी घटना घडली की खाजगी जमिनीची मोजणी करत असताना काही तिथल्या वर्षानुवर्षापासून कब्जात असलेली आदिवासी जमिनीमध्ये बिगर आदिवासींनी मोजणी लावली होती आणि त्या दरम्यान तिथल्या आदिवासी बांधवांनी त्या गोष्टीचा विरोध केला आणि विरोध केल्यानंतर तिथल्या कासा पोलीस स्टेशनच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली आणि इतपत मारहाण केली की त्या जमिनीतून मारत त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणलं आणि त्यानंतर त्यांना रस्त्यावर पडेपर्यंत मारलं. या घटनेचा आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पालघर जिल्हा कौन्सिलच्या वतीने निषेध करतो सर्वप्रथम. त्याचबरोबर आम्ही आज SP साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मागण्या केलेल्या आहेत की ह्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी आणि कष्टकऱ्यांचा मेहनत करून जगणाऱ्या लोकांचा पोलीस यंत्रणावर कायद्यावर विश्वास राहील. यासाठी आम्ही जर कारवाई झाली नाही तर येत्या काही दिवसामध्ये भव्य असा मोर्चा कासा पोलीस स्टेशनवर काढून पोलिसांना आम्ही ह्या घटनेचा जाबसुद्धा विचारणार आहोत.